नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागे आपण कैरी आंब्याचं लोणचं ती रेसिपी बघितली होती. आता आपण लाल मिरचीचं लोणचं त्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे लाल मिरच्या आहेत. हे लाल मिरच्या मी 2 दिवस उन्हामध्ये सुकवले होते, 4-4, 5-5 तास. आणि त्यानंतर सुकवून झाल्यावर छान त्याचं वरचं देठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि देठ काढून घेतल्यानंतर चमचीच्या साहाय्याने किंवा चाकूच्या मदतीने, म्हणजे चमच्याच्या मागच्या भागाने तुम्ही त्याच्यामधल्या जे बिया असतील ते काढून ठेवायचे आहेत. त्या बिया आपल्याला फेकायचे नाही आहे, त्या बिया आपल्याला तसंच ठेवायचं आहे. जेव्हा आपण त्या मिरचीमध्ये सारण भरणार आहोत, मसाला भरणार आहोत, त्याच्यामध्ये त्या बिया आपल्याला मिक्स करायचे आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला फेकायचे नाही आहेत. ते काढून तुम्ही एका साईडला ठेवून द्या. देठ आपल्याला टाकून द्यायचे आहे, देठ नाही ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने छान तुम्ही बघू शकता. इथे आपण सगळ्या मिरच्यांमधले बिया काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे सारण तयार करायचं आहे, मसाला. त्याच्यासाठी इथे धणे, जिरं, ही राई आहे, मोहरी, त्यानंतर कलोंजी, मेथी आणि बडीशोप असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. ते सगळं साहित्य आपल्याला छान एक एक करून भाजून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी धणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. खूप जास्त कलर चेंज होईपर्यंत नाही भाजायचे आहेत. जस्ट थोडेसे आपल्याला त्याचा स्मेल येईल भाजण्या एवढा इतपतच भाजायचं आहे. आणि सगळ्यांची क्वांटिटी 2-2 चमचे घेतलेली आहे. तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही त्यानुसार जास्त घेऊ शकता. त्यानंतर आता आपण इथे भाजणार आहोत जिरं. सगळे मसाले छान आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे आहेत. नंतर मी त्यामध्ये मेथी, ओवा, कलोंजी सगळं एकत्रच भाजलं होतं. तुम्ही एकत्रही भाजू शकता किंवा वेगवेगळंही भाजू शकता. आणि छान आपल्याला ते एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घ्यायचं आहे. इथे मी थोडीशी राई पावडरसुद्धा भाजली होती. जस्ट परतून घेतलेले भांडंच गरम होतं. जास्त भाजू नका, कारण जास्त भाजलं तर ते करपतं. भांडं गरम होतं म्हणून त्याच्यामध्ये जस्ट मी हलकीशी ती रोस्ट करून घेतली. इथे बघू शकता तुम्ही सगळं आपलं हे छान मसाला भाजून झालेला आहे. त्याला आपण गार व्हायला ठेवूया. आणि ते गार होतं तोपर्यंत हे राई तेल आहे, हे राई तेल आपण छान कडकडीत गरम करून घेऊया. ते छान थंड झालं आणि त्यामध्ये मी 4-5 लाल मिरची टाकून त्याची छानशी अशी भरड तयार करून घेतली. एकदम फाईन पेस्ट नाही करायची आहे, थोडीशी भरड ठेवायची आहे आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालेलं आहे. तेल आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. सारणसुद्धा पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी घातलेलं आहे 3 ते 4 चमचे एवढा आमचूर पावडर आणि 2 ते 3 चमचे मीठ घातलेलं आहे. सगळं ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे. मी 3 चमचे राई तेल त्या मसाल्यामध्ये घातलं होतं. आणि आता छान ते सगळं एकत्र आपण मिक्स करून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही थोडंसं असं ओलसर झालं पाहिजे, ते खूप जास्त नाही. थोडंच तेल घालायचं आहे आपल्याला. अंदाजे समजतं किती मसाला आपला थोडासा ओला होईल इथपर्यंतच घालायचा आहे. आणि आता आपला इथे मसाला भरायला रेडी आहे. तुम्ही पाहिजे तर टेस्ट करून पण बघू शकता की आंबट, तिखट, मीठ, खारट कसं झालेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे आपल्याला मिरची घ्यायची आहे आणि त्यामध्ये मसाला अगदी दाबून दाबून भरायचा आहे. सगळ्यात आधी तुम्ही स्पूननी वरच्या साईडने भरा आणि मागच्या साईडने त्याला प्रेस करा, म्हणजे ते पूर्ण आतमध्ये दाबून. तुम्ही बघू शकता मी कसं भरते. दाबून दाबून भरलं जाईल, नाही तर वरती राहील आणि खालच्या साईडला ते एकदम पोकळ राहील. अशा पद्धतीने छान आपल्याला सगळ्या मिरची भरून घ्यायचे आहेत. ही दुसरी मिरची पण मी तुम्हाला भरून दाखवते. अशा पद्धतीने चमच्याच्या मागच्या साईडने, किंवा तुमच्याकडे तसं नसेल तर तुम्ही आईस्क्रीम स्टिक असते किंवा कुठल्याही प्रकारची काठी, ती स्वच्छ पुसून त्याच्याने सुद्धा असं मध्ये मध्ये दाबून तुम्ही भरू शकता. मसाला एकदम खालपर्यंत भरला गेला पाहिजे, दाबून अगदी छानपर्यंत. इथे तुम्ही बघू शकता मी कसं भरत आहे. त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या मिरची भरून घ्यायचे आहेत.
इथे आपल्या सगळ्या मिरची भरून रेडी झालेल्या आहेत. आणि जे रायतेल आपण गरम करून थंड केलेलं त्याच्यामध्ये ह्या मिरच्या आपल्याला डीप करायच्या आहेत, बुडवायच्या आहेत. पूर्ण चारी बाजूने बुडवायचे आहेत आणि तुम्हाला ज्या बरणीमध्ये भरायचं आहे त्या बरणीमध्ये तुम्ही ठेवून द्यायचे आहे. ते अशा पद्धतीने आपल्याला हे लाल मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली. त्यानंतर जे पण तेल राहील, उरलेलं तेल आपण त्याच्यावरती मिरची आपल्या बुडतील तेलामध्ये इथपर्यंत घालूया आणि आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे.